तर मित्रांनो, मी साक्षात आज मी तुमच्यासाठी एक वेगळा ब्लॉग घेऊन येत आहे. थोडा रिस्की आहे, पण तितकाच तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. कारण मी सध्या ज्या प्रॉपर्टीमध्ये जॉब करतो आहे, त्या प्रॉपर्टीच्या परिसरामध्ये एका आंब्याच्या झाडावर मधमाशीने एक मोठं पोळं तयार केलं आहे. आणि हे पोळं तसंच ठेवणं खूपच रिस्की आहे. कारण इकडे कंटिन्यू कस्टमरची ये-जा चालू असते आणि मधमाशा त्यांच्या त्रासाने कधी ॲक्टिव्ह होऊन त्यांच्यावर हमला करू शकतात. तर आपण आज या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत, आपण हे पोळं कशा प्रकारे सुरक्षितपणे काढू शकतो आणि त्यासाठी कोणते कोणते साहित्य लागू शकतात. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घराजवळ किंवा परिसरामध्ये असं पोळं तयार झालं असेल तर तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती कधी तुमच्या कामी येऊ शकते. तर मित्रांनो, हे बघा, हेच आहे ते पोळं जे आपल्या प्रॉपर्टीमध्ये तयार झालेलं आहे. तर तुम्ही नीट झाडावर पाहिलं तर हे खूपच मोठ्या साईजचं झालेलं आहे आणि यामध्ये मधमाशांची संख्यासुद्धा खूपच जास्त आहे. तर अशाच प्रकारचं पोळं जर तुमच्या घराजवळ कुठे झालं असल्यास किंवा जिथे लोकांची ये-जा जास्त आहे अशा ठिकाणी झालं असल्यास तर ते खूपच धोकादायक ठरू शकतं. कारण मधमाशांना चुकून जर डिस्टर्ब झाल्यास त्या डिरेक्टली अटॅक करू शकतात. म्हणूनच आपण हे काम दिवसाच्या वेळेस न करता रात्रीच्या वेळेस करणार आहोत. कारण रात्रीच्या वेळेस मधमाशा ह्या कमी ॲक्टिव्ह असतात आणि त्याच वेळेस हे काम सेफ पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतं. पण लक्षात ठेवा, हे काम करत असताना सेफ्टी बाळगणं खूप गरजेचं आहे, नाहीतर धोका होऊ शकतो. आता हे पोळं काढण्यासाठी आपण काही महत्त्वाचे साहित्य लागणार आहे ते जमा करत आहोत. पूर्ण अंग झाकणारे कपडे, त्यामध्ये जॅकेट किंवा ग्लोव्ज असणार आहेत. हे बघा, माझ्या एका स्टाफने जॅकेटसुद्धा आणून ठेवलं आहे. आणि डोक्यासाठी प्रोटेक्शन, त्यामध्ये हेल्मेट किंवा जाळी असणार आहे, ते सुद्धा आपण आणलं आहे. धूर करण्यासाठी काही साधनं लागेल, त्यासाठी आपण एक शेणी आणलेली आहे, जी आपण जनावरांपासून आपल्याला मिळते. आणि ते करण्यासाठी आपण एक वर भांडं ठेवलेलं आहे, हे बघा तुम्ही इकडे पाहू शकता. आणि टॉर्च लागेल, कारण आपण हे अंधारामध्ये करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे एक काठी लागेल, काठीसुद्धा आपण इकडे मॅनेज केलेली आहे. आणि ह्यामध्ये मी एक्सटर्नल ॲड केले तो घोडा, कारण हे झाड थोडं उंच असल्यामुळे काठीने ते काढता येऊ शकणार नाही आपल्याला, त्यामुळे आपण ते इथे घोडा ॲड केलेला आहे. आणि हे सगळं प्रॉपर असेल तरच आपण हे काम सुरक्षितपणे करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर हे काम स्वतः करू नका, प्रोफेशनल्स लोकांची मदत घ्या. आणि बाकीचं जे पोळा काढण्याचं किंवा मधमाशींना तिथून हलवण्याचं जे काम आहे ते आपण थोडा अंधार झाल्यानंतर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता धूर करण्यासाठी तयारी करतो आहे. हे लाव. बघा, तुम्ही पाहू शकता, आपण आता इकडे स्मोकसाठी ठेवलेलं आहे. आणि मधमाशासुद्धा हळूहळू त्यातून कमी झालेल्या आहेत. गेला मित्रांनो, आपण आता एक्सपर्ट बोलवले आहेत आणि ते आता त्या फळ्यावर फॉग मारत आहेत. आता आपण बघूयात किती वेळामध्ये तिथून मधमाशा निघून जातात ते. एक घोडा पकड. नाही दादा रे, नाही
उडाले नाही सगळे त्याच्यावर गेले कुठे पडला? माश्या उडाल्या. कुठे आहे तू? आज आपण पाहिलं की मधमाशाचं पोळं सुरक्षितपणे कसं काढायचं आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची. पण हे जितकं दिसतं तेवढं सोपं नव्हतं, खूप चॅलेंजिंग होतं. जर तुमच्या आसपाससुद्धा असं काही असेल तर हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.